जो सोशल मीडियाने ट्रेंड सेट केलेला आहे किंवा स्टँडर्ड सेट केलेले आहे परफेक्ट बॉडी फॉर अ वुमन एस्पेशली, तर हे फक्त नॅचरलीच पॉसिबल आहे? ते चांगलं आहे, वाईट आहे, का ते सर्जरी करून पोर्ट्रे केलं जातं? सो व्हॉट इज द रियालिटी बिहाइंड इट? सो सोशल मीडियाने परफेक्ट बॉडीचा नॉर्म्स आणलेले आहेत. ते मोस्ट ऑफ द पीपल म्हणजे चांगले दिसणारे लोकच जास्ती करून कॅमेरासमोर आणलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना परफेक्ट बॉडीची डेफिनेशन हे त्याच इंचात बसणाऱ्या लोकांकडे बघून वाटायला लागलेली आहे की हीच परफेक्ट बॉडी. पण परफेक्ट बॉडी ही जास्ती करून हेल्दी बॉडी ही परफेक्ट बॉडी म्हणून आपण जास्ती इंटरप्रेट करायला पाहिजे रादर दॅन इंचेसमध्ये मोजलेली बॉडी. पण कॅमेरासमोर जे येणारे लोक आहेत त्यांनी एकतर परिश्रम पण खूप घेतलेले असतात. ते डाएट एक्सरसाइज कॉन्शियस असतात, मेकअप केलेला असतो. सो या सगळ्या गोष्टी आणि प्लस कॅमेराचे थोडेफार आता ॲप्समुळे फिल्टर्स असतात. त्यामुळे सगळं आपण जे दिसतंय तसंच असेल असं नाहीये. पण त्यांनी सेट केलेल्या नॉर्म्समुळे अवेअरनेस खूप क्रिएट झालेला आहे आणि प्रत्येकाला ते बघून वाटायला लागतं की अरे वा, मीही असेच कपडे घालावेत आणि मीही असंच सुंदर दिसावं. त्यामुळे सोशल नॉर्म्स हे थोडेफार बॉलिवूड ट्रेंड्समुळे सेट होणारे किंवा सोशल मीडियामुळे सेट होणारे नॉर्म्स तयार व्हायला लागलेले आहेत. आणि एस्थेटिक सर्जन म्हणून आता आमच्याकडे बरेचसे लोक येतातही की मला अमुक अमुक ॲक्ट्रेससारखं नाक करून द्या किंवा मला अमुक अमुक ॲक्ट्रेसचा जसा ब्रेस्ट प्रॉमिनन्स दिसतोय तसा मला पाहिजे. तर आम्हाला त्यांच्याबरोबर थोडंसं अजून जास्ती खोलात जाऊन समजून घ्यायला लागतं की प्रत्येकाची बॉडी वेगळी असते, त्याचे डेफिनेशन्स वेगळे आहेत, त्याचे स्किन टाईप वेगळा आहे, त्याचं डायमेन्शन्स वेगळे आहेत. तर त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट्स देता येतात. कुठल्या एखाद्या व्यक्तीला कॉपी करण्यासाठी आपण एस्थेटिक प्रोसिजर नाही करू शकत, पण नॉर्म्स म्हणून बरेच वेळा लोक ते सांगतात. ओके, बट तुम्हाला असं वाटतं का की बॉलिवूडच्या ट्रेंड्समुळे वगैरे वुमेनमध्ये कुठेतरी इन्सिक्युरिटी आलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये? बॉलिवूडचे ट्रेंड्समुळे ॲक्च्युली बॉलिवूडचे ट्रेंड हे जास्ती करून आजकाल लोक इन्स्टा आणि फेसबुक आणि यूट्यूबला एंटरटेनमेंट म्हणून जास्ती बघतात. प्रत्येकाला माहिती आहे की बॉलिवूड ट्रेंड्स हे कॉपी करण्याला एक लिमिटेशन आहे आणि एंटरटेनमेंट म्हणून लोक खूप साऱ्या गोष्टी ट्रेंड्स रिलेटेड किंवा अमुक व्यक्तीने ही प्लास्टिक सर्जरी केली किंवा अमुक व्यक्ती ही 10 वर्षापूर्वी वेगळी दिसत होती आणि आता प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे वेगळी दिसते. तर ह्या सगळ्या गोष्टी एंटरटेनमेंट म्हणून खूप लोक बघत असतात. पण ट्रेंड्स फॉलो करायला डायरेक्टली बॉलिवूडचा संबंध येईल असं नाही आहे. प्रत्येकाच्या डेफिनेशन्स वेगळ्या असतात. पण अवेअरनेस म्हणशील तर तो बॉलिवूडमुळे नक्कीच आलेला आहे. ओके, तर असं कुठेतरी आहे का की पेशंट्स बरेच वाढलेले आहेत बिकॉज ऑफ दॅट अवेअरनेस? पेशंट बॉलिवूडमुळे वाढले तसं मला वाटत नाही, पण पेशंट हे सोशल मीडियामुळे नक्कीच वाढलेले आहेत. सोशल मीडियाचा एस्थेटिक सर्जरीच्या प्रॅक्टिसवर खूप मोठा फॅक्टर आहे आणि सोशल मीडियामुळे या सगळ्या गोष्टी अमुक ठिकाणी अवेलेबल आहेत हे बरेच लोकांना कळायला लागलं आहे. आणि सोशल मीडियाच्या अभ्यासामुळे आणि अवेअरनेसमुळे आजकाल लोक योग्य डॉक्टरपर्यंत पण पोचायला लागलेले आहेत. कारण की बऱ्याच लोकांना आधी कळायचं नाही की हेअर ट्रान्सप्लांट करायचं असेल तर मी प्लास्टिक सर्जनकडे जाऊ का कुठल्या हेअर थेरपिस्टकडे जाऊ. तर त्या सोशल मीडियामुळे पण आजकाल बरेच लोकांना कळायला लागलं आहे की कुठली गोष्ट कोणी करायची आणि कुठल्या गोष्टीसाठी कोणाकडे अप्रोच करायचं. इट इज जस्ट द वे की आपल्याला पॉझिटिव्हली त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. बरोबर बरोबर. कमिंग टू द मेन टॉपिक, असं कुठला एखादा क्वेश्चन आहे किंवा खूप कॉमन क्वेश्चन्स आहेत जे वुमेन पेशंट्स विचारतात रिगार्डिंग ब्रेस्ट सर्जरी? आता वुमन पेशंट्स ब्रेस्ट सर्जरी एस्थेटिक कन्सल्टेशनसाठी किंवा रिकन्स्ट्रक्शनसाठी माझ्याकडे येतात. ते वेगवेगळ्या ग्रुपमधले आहेत. सो आता आपण पहिले लेडीजचा विचार केला तर यंग एजमधले जे 20 ते 30 एजमधले पेशंट्स आहेत त्यांना युज्युअली ब्रेस्ट साईजबद्दल जास्ती कन्सर्न असतो. ब्रेस्ट व्हॉल्यूम, ब्रेस्ट असिमेट्री म्हणजे एक ब्रेस्ट मोठा असणं, एक ब्रेस्ट छोटा असणं, काखेतल्या ब्रेस्टच्या ग्रंथीमध्ये वाढ होणं, निप्पल इन्व्हर्जन असणं, या सगळ्या गोष्टी या यंग एजमध्ये जास्ती बघायला मिळतात. हेच तू आता 30 ते 40 वयोगट बघितला की लग्न झालेलं आहे, एखादी डिलिव्हरी होऊन गेलेली आहे, लॅक्टेशनल पिरियड तुमचा संपलेला आहे, तर त्या बायकांमध्ये ब्रेस्ट सॅगिंगचा प्रॉब्लेम जास्ती दिसून येतो आणि सॅगिंगमुळे लो कॉन्फिडन्स झालेला आहे, सॅगिंगमुळे
ब्रा साईज प्रॉब्लेम होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या 30 ते 40, 40 ते 50 वयोगटामध्ये दिसतात. आणि साधारण 40-50 नंतरचे जे पेशंट आमच्याकडे येतात ते ब्रेस्ट कॅन्सर रिकन्स्ट्रक्शन रिलेटेड कन्सल्टेशनला जास्त करून येतात. तर ब्रेस्टमध्ये एखादी गाठ लागतीये तर त्या गाठी काढल्यानंतर ब्रेस्टचा व्हॉल्यूम निघून जाईल किंवा कमी होईल, तर तो आपल्याला कसा रिप्लेस करता येतो. हे सगळे वयोगटानुसार ब्रेस्टचे पेशंट कन्सल्टेशनसाठी एस्थेटिक ब्रेस्ट सर्जनकडे येतात. आणि मुलं म्हणशील तर मुलांमध्ये सगळ्यात कॉमन ब्रेस्ट रिलेटेड प्रॉब्लेम आपण बघतो गायनेकोमॅशिया. गायनेकोमॅशिया म्हणजे मुलांमध्ये झालेली ब्रेस्ट ग्रंथीची वाढ. आजकाल जिममुळे किंवा हॉर्मोनल इंजेक्शन्समुळे ही अबनॉर्मल ग्रंथीची वाढ जास्ती दिसत आहे. कधी कधी डाएट पण आजकाल वेगळं आहे. तर या सगळ्या हॉर्मोनल चेंजेसमुळे आणि डाएट हॅबिटमुळे आणि ओबेसिटीमुळे मुलांमध्ये गायनेकोमॅशियाचं प्रमाण खूप जास्ती प्रमाणात आता दिसून येत आहे आणि ते हेल्थ कॉन्शियस पण झालेले आहेत. सो टी शर्ट घातल्यानंतर ते ब्रेस्ट ग्लँड सारखी, लेडीज ब्रेस्ट ग्लँड सारखी तुमची ग्लँड प्रॉमिनंट दिसायला लागली मेल्समध्ये, तर ते खूप ॲबनॉर्मल पोश्चर आणि कॉन्फिडन्स कमी होणारी गोष्ट मुलांमध्ये होते. तर त्याच्यासाठी मुलं जास्ती करून कन्सल्टेशनला येतात. पण तो एज ग्रुप 15 ते 25 जास्ती करून आहे. ओके.